जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 15वा आत्मदशक समास 6वा चातुर्यविवरण नाम। श्रीराम समर्थ। पितापासून कृष्ण जाल्य भूमंडळीय विस्तारल्य तेणेन्वी उमजल्य हे अतून घडेना। श्रीसमर्थ म्हणतात की दिव्यापासून किंवा पिवळ्या हिरड्यापासून काजळ काळी शाई झाली, ती सर्व भूखंडावर विस्तार पावली, तिच्याशिवाय ज्ञान प्राप्त झाले असे तर होऊच शकत नाही। आहे तरी स्वल्प लक्षण सर्वत्रांची सांठवण, अधम आणि उत्तम गुण तेथेंची असती। काजळ किंवा शाई तसे पाहिले तर अगदी क्षुल्लक वस्तू आहे, पण तिच्यामुळेच सर्वत्र सर्व प्रकारचे ज्ञान साठवले जाते। अधम गुण आणि उत्तम गुण दोन्ही तिच्यातच सामावलेले असतात। महिसूत सरसाविला, सरसावून द्विधा केला, उभयता मिळून चालिला। कार्यभाग। महिसूत म्हणजे बोरू पुढे सरसावतो, नंतर त्याला तासून छेद दिला जातो। याप्रमाणे शाई आणि बोरू या दोघांच्या संयोगाने सर्व लिखाण सर्व कार्यभाग चालतो। श्वेताश्वेतास गांठीय पडता मध्ये कृष्ण मिश्रित होता, इहली कसार्थकता होत आहे। श्वेत कागद आणि अश्वेत बोरू यांची गाठ पडली आणि त्यात कृष्ण शाई मिश्रित झाली, त्यामुळेच इहलोकात सार्थकता प्राप्त होते। विवरता याचा विचार, मूर्ख तोची होय चतुर, सद्यप्रचित साक्षात्कार परलोकींचा। त्यांचे विवरण केले असता मूर्ख असेल तोही चतुर होतो आणि तत्काळ अनुभव येऊन परब्रह्माचा साक्षात्कारही होऊ शकतो। सकळांस जे मान्य त्यांची होतसे सामान्य, सामान्यास अनन्य होईजेत नाह्य। सर्वांना जे मान्य असते त्यालाच सामान्य लोकही मान्यता देतात, पण सामान्यपणे सर्वांस मान्य असलेल्या माईक संसाराचा अंगीकार शहाणा साधक करीत नाही। उत्तम मध्यम कनिष्ठ रेखा, अदृष्टीची गुप्त रेखा, चत्वार अनुभव रारिखा होत नाह्य। नशिबाचे 4 वेगवेगळे प्रकार आहेत, उत्तम, मध्यम, कनिष्ठ आणि अदृष्ट म्हणजेच सुप्त। हातावरील रेखा पाहून भविष्य सांगणाराचा सर्वांचा अनुभव एक असत नाही। 14 पिढ्यांचे पवाडे, सांगती ते शहाणे किय वेडे, ऐकत्याने घडे किय न घडे, ऐसे पहावेय। उगीच मागील 14 पिढ्यांचे पराक्रम जे वर्णन करीत असतात ते लोक शहाणे की वेडे? ऐकणाऱ्याने सांप्रत तसेच घडत आहे की नाही हे पहावे। रेखा तितुकी पुसून जाते, प्रत्यक्ष प्रत्यया येतेय, डोळे झांकणी करावी तेय, कायनिमित्य। नशिबाची रेखा प्रभुकृपेने बदलता येते, असा प्रत्यक्ष प्रत्यय येतो आणि तरी माणसाने तिकडे डोळेझाक का म्हणून करावी? बहुतांचे बोले लागल्य, तेय प्राणी अनुमानी बुडाल्य, मुख्य निश्चय चुकल्य प्रत्ययाचा। अनेकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवल्याने माणूस संशयात बुडून जातो, आणि मुख्य जे अनुभवाचे निश्चयात्मक ज्ञान त्यास मुक्तो। उदंडाचे उदंड ऐकाव्य, परितेय प्रत्यय पहावे, खरेनखोटे निवडाव्य, अंतर्यामीय। अनेक लोक ज्या अनेक गोष्टी सांगतात त्या सर्व ऐकून घ्याव्यात, पण आपणाला ज्याचा साक्षात अनुभव येईल त्यावरूनच अंतर्यामी खयाखोट्याची निवड करावी। कोणासी नव्हे म्हणू नये, समजावे अपाये उपाये, प्रत्यय घ्यावा बहुत काये, बोलून या। कुणाचे मत खोडून काढू नये, पण आपण मनाशी विचार करून उपाय आणि अपाय समजून घ्यावे आणि स्वतः प्रत्यय घ्यावा। यापेक्षा अधिक काय सांगावे? माणूस हेंकाड आणि कच्य, मान्य करावे तयाचे, येणेम प्रकारे बहुतांचे, अंतर राखावे। माणूस हट्टी आणि अर्धवट ज्ञान असलेला असला तरी त्याचे म्हणणे मान्य करावे। या प्रकारे आपण अनेक लोकांना अंतर्यामी खुश राखावे। अंतर्य पीळपेच वळसा, तोची वाढवी बहुवसा, तरी मग शहाणा कैसा, निवून नेण्य। अंतरात जर अभिमान डावपेच असतील तर तेच नाना तऱ्हेने वाढत जाते। अशा प्रकारे जो माणूस वागतो तो दुसऱ्याचे अंतःकरण निववू शकत नाही, मग त्याला शहाणा कसे म्हणावे? वेडेय करावे शहाण्य, तरीच जिणे श्लाघ्यवाण्य, उगेंच वादांग वाढविण्य हे अमूर्खपण। जे वेडे असतील त्यांना शिकवून शहाणे करावे, असे केल्यानेच जीवनाचे सार्थक होते। उगीच वादंग वाढविणे हा मूर्खपणा होय। मिळून जाऊन मिळवाव्य, पडी घेऊन उलथाव्य, कान्हींच कळव नेदाव्य, विवेक बळेय। लोकांशी मिळते घेऊन लोकसंग्रह करावा, वेळप्रसंगी पद खाऊन दुसऱ्याचा डाव त्याच्यावरच उलटवावा, पण विवेकाच्या जोरावर आपल्या अंतरंगाचा पत्ता दुसऱ्यास लागू देऊ नये। दुसऱ्याचे चालण्य चालाव्य, दुसऱ्याचे बोलण्य बोलाव्य, दुसऱ्याचे मनोगत्य जाव्य, मिळून या। दुसऱ्याच्या चालीने चालावे, दुसऱ्याच्या बोलीने बोलावे, दुसऱ्याचे मनोगत जाणून त्याच्याशी समस होऊन जावे। जो दुसऱ्याच्या हितावरी तो विपट कहींच न करी, मानत मानत विवरी, अंतर तयाचे। जो नेहमी दुसऱ्याच्या हिताचा विचार करतो तो कधीच वितुष्ट येऊ देत नाही। त्याचे म्हणणे मानत मानत हळूहळू त्याचे अंतरंग जाणून घेतो। आधी अंतर हाती घ्यावे, मग हळूहळू उकलावे, नाना उपाय न्यावे, परलोकासी।
आधी अंतरंग जाणून घ्यावे आणि मग हळूहळू त्यास बोलता करावे आणि मग नाना उपायांनी त्याला परमार्थाकडे लावावे. हेंकाडास हेंकाड मिळाला, तेथे गलबलाची जाला, कळहो उठता चातुर्याला, ठाव कैंचा. हेकट माणसाला दुसरा हेकट माणूस भेटला तर तेथे भांडणतंटाच उपस्थित होतो. एकदा कलह उत्पन्न झाला की तेथे चातुर्याला वावच उरत नाही. उगीच करीती बडबड, परी करून दाखविणे हे अवघड, परस्थळ साधणे जड. कठीण आहे. लोक उगीच बडबड करतात, पण दुसऱ्याचे मन राखणे ही गोष्ट अत्यंत अवघड आहे. बोलायला सोपी पण करायला कठीण आहे. धके चपेटे सोसावे, नीच शब्द साहात जावे, प्रस्तावून परावे, आपले होती. त्यासाठी प्रथम धक्के धपेटे सोसावे लागतात, नीच शब्द सहन करावे लागतात. तेव्हा मग लोकांना पश्चात्ताप होतो आणि नंतर ते आपलेसे होतात. प्रसंग जाणूनी बोलाव्य, जाणपण कान्हींच न घाव्य, लीनता धरून जाव्य, जेथे थेय. प्रसंग पाहून बोलावे, आपली हुशारी प्रकट करू नये, जेथे तेथे लीनता धरून वागावे. कुग्राम्य अथवा नगर्य, पहाव्य घरांचीय घर्य, भिक्षामिसेय लहान थोर्य, परीक्षून सोडाव्य. कुग्रामात अथवा नगरात घरोघरी हिंडावे आणि भिक्षेच्या निमित्ताने लहान थोर सर्व माणसांची नीट पारख करावी. बहुतीय कान्हींतरी सांपडे, विचक्षण लोकीय मित्री घडे, उगेच बैसता कान्हींच न घडे. फिरणेय विवरणेय, पुष्कळांच्या ठिकाणी काही ना काही घेण्यासारखा गुण आढळतो. विचारवंत लोकांशी मैत्री होते. उगीच हात जोडून स्वस्थ बसले तर फिरणे वा विवरणे यांपैकी काहीच घडत नाही. सावधपणे सर्व जाणाव्य, वर्तमान आधींच घ्याव्य, जावये तिकडे जाव्य, विवेकेय सहित. सावधपणे सर्व जाणावे, जेथे जावयाचे असेल तेथील वर्तमान आधीच जाणून घ्यावे व मग जाण्याला योग्य असेल तिकडेच विचारपूर्वक जावे. नाना जिनस पाठांतर्य, निवती सकळांची अंतर्य, लेहोन देता परोपकार्य, सीमा सांडावी. नाना प्रकारे उत्तम पाठांतराने लोकांची अंतःकरणे निववावीत. परोपकाराने लोकांना ग्रंथ आदी लिहून देऊन त्यांच्यावर अमर्याद उपकार करावेत. जैसेय जयास पाहिजे, तैसेय तयास दिजे, तरी मग श्रेष्ठची होईजे. सकळा मान्ये, ज्याला जे पाहिजे असेल ते त्याप्रमाणेच त्याला द्यावे, म्हणजे सर्व लोकांची मान्यता मिळून माणूस श्रेष्ठ होतो. भूमंडळीय सकळांस मान्य, तो म्हणून नये सामान्य. कित्येक लोक अनन्य, तया पुरुषासी. जो या जगात सर्वमान्य होतो त्यास सामान्य समजू नये. त्या पुरुषाशी कित्येक लोक एकनिष्ठ होतात. ऐसिय चातुर्याचीय लक्षण्य, चातुर्य दिग्विजय करण्य, मग तयास काय उण्य, जेथे थेय. अशी ही चातुर्याची लक्षणे आहेत. चातुर्याने जो लोकांची मने जिंकतो त्याला मग तो कुठेही गेला तरी काहीही उणे पडत नाही. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चातुर्यविवरणनाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.